नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे भूमीचं किडनॅपिंग झालेलं असतं आणि ते रागिणीने करायला सांगितलेलं असतं व्यंकटला. पण इथे भूमीला रागिणीवरती संशय असतो. तर इथे आकाशला असं वाटत असतं की भूमीचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि म्हणून तो आता विचार करतो की सिक्युरिटीला हाताशी घेऊन तो शोध लावण्याचा प्रयत्न करत असतो की भूमीला नक्की कुणी किडनॅप केलं आहे हे तिच्या समोर आणून द्यायचं. कारण भूमीच्या किडनॅपिंगजवळ हा आईचा काहीही संबंध नाही आहे हे जर मी भूमीला सांगितलं तर कदाचित तिचा आईवरचा राग कमी होईल. आणि म्हणूनच इथे आकाश आता त्या व्यक्तीचा शोध घेत असतो ज्या व्यक्तीमुळे भूमीचं किडनॅपिंग झालेलं असतं. आणि म्हणूनच कंपनीच्या मागच्या बाजूचं CCTV फुटेज त्याला बघायचं असतं. पण जेव्हा ते फुटेज आकाश बघतो तेव्हा त्याचा गैरसमज दूर होतो की त्याला त्याला वाटत असतं की त्याची आई रागिनी ही खूपच चांगली आहे. पण तसं नसून भूमी जे काही बोलत असते ते सगळं खरं असतं. इथे आकाशच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला झालेली असते. म्हणजे भूमीला किडनॅप करण्यामागे कुणाचा हात आहे तर रागिनी पटवर्धनचा हात आहे हे आता आकाशच्या समोर आलेलं असतं. म्हणजे भूमी जी गोष्ट त्याला पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असते ती गोष्ट आकाशला आता जेव्हा तो भूमीच्या विरोधामध्ये पुरावे शोधत असतो तेव्हा आकाशलाच कळलेलं असतं की भूमीचा खरा शत्रू म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून रागिनी पटवर्धन आहे हे त्याला कळलेलं असतं. आणि तेव्हाच इथे आकाश आता पूर्णपणे तळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर तो ज्या दिवशी भूमीची ओढभरणी असते भूमीची ओढभरणी करण्याचा सुद्धा निर्णय सगळ्यांनी घेतलेला असतो. गुरुजींनी मुहूर्त काढून दिलेला असतो. आणि त्याच दिवशी ज्या दिवशी भूमीची इथे ओढभरणी असते त्याच दिवशी रागिनीची जेलमध्ये सुद्धा आकाशने रवानगी केलेली असते. त्याने पोलिसांना घरी बोलावलेलं असतं आणि इथे रागिनीला अरेस्ट करायला लावलेलं असतं. तर इथे आकाशला अचानकपणे रागिनीला अरेस्ट करावंसं का वाटतं आणि इथे भूमीची आता ओढभरणी करण्याचा निर्णय सगळ्यांनी कसा काय घेतलेला असतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता आकाशला असं वाटत असतं की भूमीचं किडनॅपिंग झालं पण ते नक्कीच कुणीतरी दुसऱ्या व्यक्तीने केलेलं आहे. अशी व्यक्ती आहे जी आमच्या जीवावरती उठली आहे, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करते. पण त्याचा संशय मात्र रागिनीवरती गेलेलाच नसतो. पण भूमीला माहिती असतं की तिला किडनॅप करण्यामागे रागिनीचा खूप मोठा हात आहे आणि तिने व्यंकट नावाच्या तिच्या माणसाला आता भूमीची सुपारी दिलेली असते तिला किडनॅप करण्याची. तेव्हा जेव्हा इथे पारितोषच्या ऑफिसमधून भूमी घरी जायला निघते त्यावेळेला रस्त्याच्या मधोमधच इथे भूमीचं किडनॅपिंग झालेलं असतं. तेव्हा आकाश आता जातो पारितोषच्या ऑफिसच्या बाहेर जो सिक्युरिटी उभा राहत असतो त्याला भेटायला. आणि तो म्हणतो की तुम्ही आधी माझ्या इथे कामाला होतात ना. तेव्हा तो सिक्युरिटी म्हणतो की हो सर, आधी मी तुमच्या इथेच कामाला होतो कंपनीमध्ये, पण नंतर माझ्या एजन्सीने मला इथे पाठवलेलं आहे आणि मी आता इथे काम करतोय. तेव्हा आकाश म्हणतो मला माहिती आहे तुम्ही तुमच्या सरांसाठी खूपच जास्त प्रामाणिक आहात, लॉयल आहात. पण माझं थोडंसं तुमच्याकडे काम होतं. हे बघा, मला आहे ना कंपनीच्या मागच्या बाजूचं फुटेज बघायचं आहे. म्हणजे माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा मी काय वाईट उपयोग करणार नाही आहे. फक्त मला कुणाचा तरी गैरसमज दूर करायचा आहे आणि स्वतःचासुद्धा. तेव्हा तुम्ही जर माझी मदत केली तर खरंच खूप बरं होईल. आणि आकाश त्यांना पैसे देतो. सिक्युरिटी म्हणतात की नाही, पैशांची गरज नाही आहे. फक्त सरांना कळायला नको, माझी नोकरी जायला नको. आकाश म्हणतो तसं काही होणार नाही आहे आणि जरी कळलं तरीसुद्धा मी आहे ना, मी सांगेन की हे फुटेज मला हवं होतं. तेव्हा इकडे सिक्युरिटी आता ते फुटेज दाखवायला तयार होतात. तेव्हा आकाश आता त्या तारखेचं फुटेज बघतो ज्या तारखेला भूमीचं किडनॅपिंग झालेलं असतं. पण त्यावेळेला व्यंकटने येऊन आपल्या माणसांबरोबर भूमीला किडनॅप केलेलं असतं आणि त्यावेळेला त्या फुटेजमध्ये रागिनी त्याला कुठेही दिसत नाही. तेव्हा तो विचार करतो की याच्यामध्ये फक्त किडनॅपर दिसतोय, पण भूमीला किडनॅप करण्यामागे नक्की कुणाचा हात आहे हे मला कसं काय कळणार. तेव्हा आकाश इथे आपलं जरा डोकं चालवतो आणि तो आता आदल्या दिवशीचं फुटेज बघतो. 2 दिवस आदल्या दिवसाचं फुटेज बघितल्यानंतर तेव्हा इथे आकाशला कळतं की जेव्हा व्यंकटला
रागिनी आणि इथे अभि दोघेजण रस्ता दाखवायला आलेले असतात आणि रागिनी म्हणालेली असते की व्यंकट याच रस्त्यावरून उद्या किंवा परवा भूमी याच रस्त्यावरून घरी जाईल, तेव्हा तिला रस्त्याच्या मधोमध इथे थांबायचं आणि इथूनच तिला किडनॅप करायचं. कळलं का व्यंकट? आणि कुणालाही माझं नाव कळता कामा नये, असं रागिनीने आधीच व्यंकटला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता आदल्या दिवसाचं फुटेज बघितल्यानंतर आकाशला कळतं की व्यंकटबरोबर 2 माणसं होती, ती म्हणजे रागिनी आणि अभि. आणि त्यानंतरच तिथूनच जिथून पारितोषने तिला लिफ्ट दिलेली असते त्या ठिकाणाहूनच भूमीला किडनॅप करण्यात येतं. तेव्हा आकाश आता ते फुटेज आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ट्रान्सफर करून घेतो पुरावा म्हणून. तेव्हा इथे आकाशला खूप मोठा धक्का बसतो, कारण भूमी त्याला सांगत असते की रागिनी जशी दिसते तशी अजिबात नाही आहे. तरीसुद्धा तो काही विश्वास ठेवायला तयारच नसतो. पण शेवटीला फायनली आकाशने आता भूमीला पुरावा देता देता त्याला स्वतःलाच पुरावा मिळालेला असतो. त्यामुळे त्याला कळतं की कुठेतरी भूमीच्या बोलण्यात तथ्य आहे. भूमी कधीच कुणाबद्दल खोटं बोलत नाही, वाईट चिंतत नाही. मग रागिनी आत्या तर तिला खूप आवडायच्या, त्यांच्यावरती तिचा जीव होता. मग अचानकच ती असं का बोलते? म्हणजे माझं कुठेतरी चुकतंय का? माझ्या डोळ्यावरती खरंच प्रेमाची पट्टी आहे का? असे अनेक प्रश्न आता आकाशच्या मनामध्ये असतात. त्यानंतर आकाश घरी येतो, तरीसुद्धा तो काही बोललेला नसतो. घरी आल्यानंतर इथे आजी म्हणत असतात की आकाश, अरे आपल्या भूमीचं डोहाळे जेवण करायला हवं आहे, तिची ओढ भरणी करायला नको का? तेव्हा आकाश म्हणतो, आजी अगं जे काही आहे ते तू कर ना, कोण नको बोलते? भूमीची काय इच्छा आहे ते सुद्धा विचारून घे. तेव्हा इकडे आता गुरुजींना फोन केलेला असतो. तेव्हा गुरुजींना इथे सांगितलेलं जातं की भूमी महाजन यांची आता ओढभरणी करायची आहे, तर चांगला मुहूर्त कुठला आहे, चांगला दिवस कुठला आहे? तेव्हा गुरुजींनी आता चांगला दिवस कुठला आहे सुचवलेलं असतं. तोपर्यंत आकाश रागिनीला पूर्णपणे ऑब्झर्व करत असतो की इथे रागिनीचं बोलणं कसं आहे, ती कशा पद्धतीने मला पेपरवरती सह्या करायला सांगते, कशा पद्धतीने ती भूमीजवळ बोलते, माझ्याजवळ बोलते, हे सगळं आता आकाश नोटीस करत असतो. आणि तेव्हा हळूहळू त्याच्या गोष्टी लक्षात येत असतात की कसं इथे भूमीला साईडलाईन करण्याचा प्रयत्न या लोकांचा चालू असतो आणि माझ्यासमोर फक्त गोड गोड बोललं जातं आणि पाठीमागे कशा पद्धतीने कटकारस्थानं केले जातात हे सुद्धा आकाशला आता बघायचं असतं. आणि तो प्रत्येक गोष्ट छोटी मोठी आता ऑब्झर्व करतो आणि प्रत्येक गोष्ट तो लक्षात ठेवत असतो, त्याचा विचार करत असतो. तर इथे आता भूमीची ओढभरणी करायची असते, त्यामुळे तिची शॉपिंग वगैरे करणं या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर इथे रागिनीला आता घराच्या चाव्या आपल्याजवळ ठेवायच्या असतात, घरातले सगळे अधिकार तिला आपल्याजवळ हवे असतात. तेव्हा भूमी आकाशसमोरच म्हणते की आत्या तुम्ही किती धावपळ कराल, तुम्ही थोडा आराम करा ना. तेव्हा रागिनी तिला म्हणते की तू मला सांगू नकोस की आराम कधी करायचा आणि कधी नाही. मला जेव्हा वाटेल की मी थकले तेव्हा मी स्वतःहूनच आराम करेन, कळलं का तुला? तेव्हा इथे भूमी आता गप्पच बसते, चेहरा छोटा करते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं आई असं काय करतेस? भूमी तुझ्या काळजीपोटीच बोलते ना, कारण तुला कुठलाही त्रास नको म्हणून. आता आजी कसं बघ, आम्हाला फक्त सांगते काय करायचं आणि काय नाही, आणि ती थोडीफार मदत करते, एवढंच ना. मग आता तू सुद्धा थोडाफार आराम कर ना. एक सोडून 3-3 सुना आहेत ना तुला. मग आता त्यांच्या राज्यामध्ये तू जर आराम केलास तर कुठे बिघडलं? तेच तर तुला भूमी सांगते. तेव्हा इथे रागिनीला आता काय बोलावं आकाशसमोर काही कळतच नाही. त्यानंतरला आकाशला कळलेलं असतं की रागिनीचं बोलणं हे खूपच जास्त चुकीचं आहे. म्हणजे भूमीचा प्रत्येक शब्द ती इथे डावलण्याचा प्रयत्न करते, तिचं काही न ऐकून घेण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे आता आकाशने जेव्हा भूमीची पूर्णपणे ओढभरणी वगैरे होते, पाहुणे रावणे जे आलेले असतात, आजूबाजूचे लोक सगळे गेल्यानंतर आता पोलिसांना फोन केलेला असतो. तेव्हा पोलीस तिथे रागिनीला अरेस्ट करायला आलेले असतात. इन्स्पेक्टर गायकवाड त्याचबरोबर त्यांची टीम सगळेजण आलेले असतात रागिनीला अरेस्ट करण्यासाठी. तेव्हा भूमीला आश्चर्य वाटतं की अचानक इथे इन्स्पेक्टर साहेब कसे काय आले? तर त्यांना आकाशने बोलावलेलं असतं. आकाश म्हणतो की मीच त्यांना इथे बोलावलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आत्तापर्यंत भूमीने मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आई त्या माझ्याजवळ खोटं बोलते, फसवण्याचा प्रयत्न करते. भूमीजवळ ती वाईट वागते आणि माझ्याजवळ चांगलं वागण्याचं नाटक. तरीसुद्धा मी कधीच भूमीच्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ते माहिती आहे.
पण इथे आता माझ्यासमोर अशा काही गोष्टी आलेल्या आहेत ज्याच्यावरून मला विश्वास ठेवण्यासाठी आता भाग पाडलं गेलं आहे आणि म्हणूनच मी इथे इन्स्पेक्टर साहेब यांना बोलावलं आहे. मागच्या वेळेला इथे ऑफिसर गायकवाड यांनी भूमीसोबत येऊन पुरावा दिला होता की ज्या गाडीला आग लागली ती गाडी रागिनी पटवर्धन यांचीच होती. मग ती गाडी आईचीच होती हा पुरावा मी सुद्धा शोधून काढला. तेव्हा त्या गाडीच्या इंजिनवरती जो नंबर होता त्याच्यावरून हे सिद्ध झालं होतं की गाडी आईच्या नावावरती होती. त्यानंतरला जेव्हा भूमीचं किडनॅपिंग झालं त्यावेळेला मी त्या दिवसाचं CCTV फुटेज बघितलं. त्या दिवशी एक माणूस आणि त्याची टीम भूमीला किडनॅप करून गेली होती. त्याचं नाव होतं व्यंकट आणि त्या माणसाबरोबर त्याला अजून कोणी सामील आहे का ते मला बघायचं होतं. पण त्यावेळेला फुटेजमध्ये मला कुणीही दिसत नाही आहे. पण आदल्या दिवसाचं फुटेज जेव्हा मी बघितलं तेव्हा त्याच्यामध्ये मात्र मला रागिनी आत्या आणि त्याचबरोबर अभि हे दोघेजणं व्यंकटबरोबर बोलताना स्पष्टपणे दिसत आहेत. तेव्हा ते फुटेज तुम्हाला बघायचं असेल तर मी माझ्याबरोबर घेऊनसुद्धा आलो आहे असं आकाश म्हणतो. त्याच्यानंतर जेव्हा भूमीला खूप वेळा मारण्याचा प्रयत्न केला, भूमीला एका कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर रघुकाकाचा अपघात झाला. त्या दिवसाची घटना बघाल तर भूमीची अवस्था खूपच जास्त वाईट होती. भूमी हॉस्पिटलमध्ये होती. ती मरते का जगते अशी तिची परिस्थिती. पण त्यावेळेला सुद्धा जेव्हा भूमीने मला सांगितलं की तिला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि हे सगळं रागिनी आत्याने केलं होतं, मी तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि नंतर मी स्वतः तिथे गेलो आणि आजूबाजूचं संपूर्ण फुटेज मी बघितलं. तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली. जेव्हा मी कोल्ड स्टोरेजच्या दिशेने जात होतो तेव्हा अभि मला तिकडे जाऊ नकोस, तिथे काय नाही आहे हे सातत्याने सांगत होता. कोल्ड स्टोरेजच्या बाहेरसुद्धा मी जाऊन आलो. पण इथे अभि मला म्हणत होता की तिथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस. आणि तेव्हा मला कळलं होतं की काहीतरी गडबड नक्की आहे आणि म्हणून मी तिथलं फुटेज बघितलं. आणि तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा भूमीचा जीव वाचवण्यासाठी ती म्हणाली की देव धावून आले होते आणि खरोखरच श्रीकृष्ण जणू काही तिच्या मदतीला त्यावेळेला धावून गेले होते आणि त्यांनीच भूमीचा जीव वाचवला होता. ते फुटेजसुद्धा मी बघितलं. म्हणजे आकाशने हळूहळू इथे रागिनीलासुद्धा काही सांगितलेलं नसतं, भूमीलासुद्धा काही सांगितलेलं नसतं जेणेकरून भूमी अजून काहीतरी रागाच्या भरात रागिनीला काही बोलू नये. ती तिचं तिचं करू दे आणि हा त्याचं काम करत होता. रागिनीच्या विरोधात पुरावे गोळा करत होता. हे सगळे पुरावे आता आकाशने गोळा केलेले असतात. आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांडेलची बायकोसुद्धा भेटलेली असते आकाशला. आणि जेव्हा तांडेलची बायको भेटते तेव्हा ती सविस्तरपणे अगदी रागिनीने तिच्या नवऱ्याला तांडेलला कशा पद्धतीने फसवलं, कशा पद्धतीने त्याची मदत घेतली तुम्हाला दोघांना मारण्यासाठी म्हणजे भूमी आणि आकाशला, अगदी इथपर्यंत सगळं काही सांगितलेलं असतं. त्यामुळे आता एक एक पुरावा संपूर्ण महाजनांच्या समोर तर इथे पटवर्धन यांच्यासमोर आता आकाशने ठेवलेला असतो. तो म्हणतो की भूमीचं ऐकून नाही, भूमीला याबद्दल काही माहिती पण नाही आहे. हे सगळं मी स्वतः शोधून काढले. मला भूमीचा गैरसमज दूर करायचा होता की तुझ्या किडनॅपिंगच्या मागे आईचा काहीही हात नाही आहे आणि आईला निर्दोष सिद्ध करायचं होतं. पण इथे तर मी स्वतःच अडकलो आहे आता या सगळ्यामध्ये. म्हणजे भूमी माझा गैरसमज दूर करत होती आणि मी भूमीचा करायला गेलो पण इथे माझाच गैरसमज मी दूर केला. तर भूमी जे काही बोलत होती ते सगळं खरं होतं आणि आईने हे सगळं केलं आहे. तेव्हा आता यातलं काय बरोबर काय चूक हे मला सांगत बसू नका, कारण या गोष्टी मी 2-3 वेळा हाताळून आणि पडताळून बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता हे खोटं आहे असं तर तुम्ही कुणीच मुळीच म्हणू नका. तर इथे आता चांगल्या मुहूर्ताच्या दिवशी, ज्या दिवशी गुरुजींनी इथे ओटभरणीचा जो काही कार्यक्रम ठेवण्याचा मुहूर्त काढलेला असतो त्याच दिवशी इथे रागिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळत असते. त्याच दिवशी इथे ऑफिसर गायकवाड आपली टीम घेऊन आलेले असतात रागिनीला अरेस्ट करण्यासाठी. आणि पुरावे हे आता पोलिसांनी गोळा केलेले नसतात, तर आकाशने एकूण एक पुरावा गोळा करत ते सगळे पुरावे आता पोलिसांच्या स्वाधीन केलेले असतात आणि रागिनीला इथे अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. आतापर्यंत तिने जे जे काही मोठे मोठे गुन्हे केलेत त्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळणार असते. रागिनी म्हणत असते की आकाश, अरे माझं ऐकून तरी घे ना. आकाश म्हणतो नाही आई, आता ती ऐकून घेण्याची वेळ गेली, आता फक्त तुला शिक्षा होण्याची वेळ आलेली आहे.
तेव्हा इकडे आता रागिणीला पोलीस जेव्हा घेऊन जातात तेव्हा कुणीही तिला थांबवायला पुढे जात नाही. तर अशा रीतीने आकाश आणि भूमीने सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर इथे पोलिसांसमोर सादर केलेले असतात. त्यामुळे पोलीस रागिणीला आपल्याबरोबर अरेस्ट करून घेऊन जातात. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देतात.